सो हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर आज आपण शोल्डर जॉईंटची इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर शोल्डर जॉईंटला आपण आयुर्वेदमध्ये अंशसंधी पण म्हणतो. तर आधी याचे आपण टाईप्स बघून घेऊया कोणत्या प्रकारचा जॉईंट आहे. तर रचनेनुसार हा उलूखल संधीचा प्रकार आहे. उदुखल जे आपण दैनंदिन जीवनामध्ये यूज करतो, खलबत्ता म्हणतात त्याला, किंवा उखळ टाईप त्याला. उलूखल संधीचा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर गतीनुसार बहुचल संधी आहे, कारण शोल्डरमध्ये खूप साऱ्या हालचाली होतात, सर्व टाईपच्या मुवमेंट आहे जे आपण पुढे बघूच. त्याच्यानंतर मॉडर्न नुसार तो सायनोवियल जॉईंट आहे व्हरायटीचा. तर या डायग्राम मध्ये आपण बघू, तर हा आहे स्कॅप्युला बोन आणि हा आहे ह्युमरस. तर यांच्यामध्ये जो जॉईंट फॉर्म होतो आपण त्याला काय म्हणतो, शोल्डर जॉईंट. तर आर्टिक्युलेटिंग सरफेस काय आहे, तर ग्लिनोइड कॅव्हिटी ऑफ स्कॅप्युला आणि हेड ऑफ द ह्युमरस यांच्यामध्ये शोल्डर जॉईंट फॉर्म होतो. याच्यामध्ये दोनच बोन यूज होतात मोस्टली. त्याच्यानंतर आपण आर्टिक्युलेटिंग सरफेस थेओरी वाचून घेऊ. जॉईंट इज फॉर्म बाय द आर्टिक्युलेशन ऑफ ग्लिनोइड कॅव्हिटी ऑफ स्कॅप्युला अँड द हेड ऑफ द ह्युमरस. जे आपण बघितलं तर त्याला आपण ग्लिनो ह्युमरस जॉईंट म्हणतो. तर ग्लिनॉइड कॅव्हिटी आणि हेड ऑफ द ह्युमरस या दोघांचं मिळून ग्लिनो ह्युमरल आर्टिक्युलेशन किंवा जॉईंट पण म्हणू शकतो आपण याला. त्याच्यानंतर स्ट्रक्चरली इट इज अ वीक जॉईंट बिकॉज द ग्लिनॉइड कॅव्हिटी इज टू स्मॉल अँड शॉलो टू होल्ड द हेड ऑफ द ह्युमरस. आता इथं काय सांगितलंय की जी आपली ग्लिनॉइड कॅव्हिटी थोडीशी शॉलो आहे. त्याच्यानंतर हेड ऑफ द ह्युमरस हे मोठं आहे थोडंसं. त्याच्यामुळे काय होतं की हे कम्प्लिटली कव्हर करू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं की हा जॉईंट वीक फॉर्म असतं, पण त्याला खूप साऱ्या मोबिलिटी आणि जे स्टेबिलिटी आहे ती प्रोव्हाइड केल्या जाते. तर ते कशामुळे प्रोव्हाइड केली जाते, तर कोरॅकोअॅक्रोमियल आर्च प्रेझेंट आहे ऑर अ सेकंडरी सॉकेट फॉर द हेड ऑफ द ह्युमरस. तर कोरॅकोअॅक्रोमियल आर्च एक टाईप ऑफ लिगामेंट आहे, ते सपोर्ट करतं आपल्या शोल्डर जॉईंटला. त्याच्यानंतर आपण बघू सेकंड, द मस्क्युलर टेंडनियस कफ ऑफ द शोल्डर. जो मस्क्युलर टेंडनियस कफ प्रेझेंट आहे तो पण शोल्डरला प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर ग्लिनोइड लॅब्रम हेल्प्स इन डिपिंग द ग्लिनोइड फोसा. आता हा ग्लिनोइड फोसा आहे आपला, याचा आणखी थोडंसं वरते थोडंसं शॅलो करायचं काम काय करतं, ग्लिनोइड लॅब्रम करतं. त्याच्यानंतर स्टेबिलिटी इज ऑल्सो प्रोव्हाइडेड बाय मसल अटॅचिंग टू द हेड ऑफ ह्युमरस. ऑफकोर्स द मसल्स ज्या प्रेझेंट आहे आपल्या टेम्परल, त्या सगळं हेल्प करते स्टेबिलिटी मेंटेन करण्यासाठी, जसं की आपली लॉंग हेड ऑफ बायसेप ब्रॅकाय झाली किंवा लॉंग हेड ऑफ ट्रायसेप ब्रॅकाय झाली. त्याच्यानंतर आपण लिगामेंट्स बघू. 5 मार्काला पण लिगामेंट्सचा क्वेश्चन येऊ शकतो. तर लिगामेंट्स बघू, तर सगळ्यात आधीच जे ते कॅप्स्युलर लिगामेंट. कॅप्स्युलर लिगामेंट बहुतेक ऑलमोस्ट सर्व जॉईंट मध्ये प्रेझेंट आहे. तर कॅप्स्युलर लिगामेंट म्हणजे जे पण आपल्या आर्टिक्युलेटिंग सरफेस आहे, आता हा एक मी डायग्राम काढतोय, तर हा आपल्या आर्टिक्युलेटिंग, तर जवळपास सगळ्या जॉईंट्सला कम्प्लीट आर्टिक्युलेटिंग सरफेसला कव्हर करायचं काम कॅप्सुलर लिगामेंट करत असतं. त्याच्यानंतर इट इज अ थिन फायब्रस लेअर ऑफ जॉईंट कॅप्सूल सराउंड्स द ग्लिनोह्युमरल जॉईंट. इट इज व्हेरी लूज अँड परमिट्स फ्री movement. It is attached medially to the margin of glenoid cavity. Laterally anatomically neck of the humerus, anatomical neck है, morphological neck है, surgical neck है, inferiorly surgical neck ला present है, superiorly long head of bicep brachii ला present आणि anteriorly glenohumeral ligament ला present. त्याच्यानंतर सेकंड एक आपलं लिगामेंट आहे ते कोरॅको ह्युमरल लिगामेंट. तर कोरॅको ह्युमरल लिगामेंटचे प्रेझेंट इट इज अ स्ट्रॉंग बँड आहे. तर एक्सटेंड कसं करतं नावामधून आपल्याला समजेल की कोरोकॉड प्रोसेस टू द नेक ऑफ द ह्युमरस पर्यंत प्रेझेंट आहे, अपोजिट टू द ग्रेटर ट्युबरकल. त्याच्यानंतर ग्लिनो ह्युमरल बघू, तर ग्लिनो ह्युमरलचे 3 मोस्टली बँड पडतात. सगळ्यात आधी सुपेरियर ग्लिनो ह्युमरल लिगामेंट, मिडल ग्लिनो ह्युमरल लिगामेंट आणि इन्फेरियर ग्लिनो ह्युमरल लिगामेंट. तर या 3 पार्टने काय होतं की फायब्रस कॅप्सूलला स्ट्रेंथन करायचं काम करतं. त्याच्यानंतर ट्रान्सफरस ह्युमरल लिगामेंट बघू, तर इट इज अ ब्रॉड फायबरस बँड आहे आणि ब्रिज कशा करतो अप्पर पार्ट ऑफ बायसेपिटल ग्रुप ऑफ ह्युमरस. ते ह्युमरसचे जे ह्युमरस मध्ये जे आपली बायसेपिटल ग्रुप प्रेझेंट आहे, जे सेपरेट करते काय होतं ग्रेटर ट्युबरिकल आणि लेसर ट्युबरिकल. तर त्याच्या अप्पर पार्टला ब्रिज करायचं काम करतं. ग्लिनॉइड लॅब्रम जे आधी बघितलं आपण, फायब्रस कार्टिलेजिनस रिंग विच कव्हर्स द मार्जिन ऑफ ग्लिनॉइड कॅव्हिटी दस इन्क्रीज द डेप्थ ऑफ द कॅव्हिटी. तर आपला हा जॉईंट आहे, त्याच्यामध्ये आपण बघू तर आपण जे लिगामेंट्स बघितले मोस्टली तेच कव्हर करू. सगळ्यात आधी ट्रान्सव्हर्स ह्युमरल लिगामेंट जो बायसेपिटल ग्रुपच्या अप्पर पार्टला प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर कोरॅको ह्युमरल लिगामेंट जो कोरोगॉड प्रोसेस पासून ह्युमरसच्या हेड पर्यंत आलेला आहे. त्याच्यानंतर कोरॅको अॅक्रोमियल पण लिगामेंट आहे, तो डायरेक्टली असा शोल्डर जॉईंट मध्ये फंक्शन करत नाही. त्याच्यानंतर आपण ब्लड सप्लाय, सॉरी बरसाचा पॉईंट राहिला आपला. बरसा काय असतात की एक फ्लुइड फ्लुइड सॅक असते जे शोल्डर जॉईंट किंवा बाकीच्या जॉईंट्समध्ये जे असतं ते फ्रिक्शन कमी करतं. फ्रिक्शन कमी करतं. तर फ्रिक्शन कमी करतं त्याच्यामुळे काय होतं की जॉईंट्सला एक लाईफ वाढते, जॉईंट्सची लवकर एज होत नाही किंवा त्याच्यामध्ये फ्रिक्शन्समुळे हाडांची झीज होत नाही. तर मोस्ट नंबर ऑफ आपले जे बर्स आहेत ते नी जॉईंटमध्ये प्रेझेंट आहे. एमसीक्यू साठी भरपूर वेळा आलेला क्वेश्चन आहे.
त्याच्यानंतर सब ॲक्रोमियल बर्सा आहे, एक सब स्कॅप्युलरिस बर्सा आहे आणि इन्फ्रास्पायनेटस बर्सा आहे. त्याच्यानंतर ब्लड सप्लाय बघू. ब्लड सप्लाय एकदम सोपा आहे. अँटेरियर सर्कम्फ्लेक्स ह्युमरल आर्टरी आणि पोस्टेरियर सर्कम्फ्लेक्स ह्युमरल आर्टरी. ह्युमरस सोबत आहे तर एवढं लक्षात राहील. त्याच्यानंतर सब स्कॅप्युलर वेसल्स आहे आणि त्याचसोबत सब स्कॅप्युलर नर्व्ह पण प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर सुप्रास्कॅप्युलर वेसल्स आहे आणि सुप्रास्कॅप्युलर नर्व्ह पण प्रेझेंट आहे. नंतर ॲक्झिलरी वेसल्स आहे, ॲक्झिलरी नर्व्ह पण प्रेझेंट आहे. फक्त मस्क्युलोक्युटेनियस नर्व्ह एवढी एक लक्षात ठेवायची आहे, बाकी सर्व सेम. त्याच्यानंतर आपण मुवमेंट्स बघू. तर सगळ्यात आधीची मुवमेंट फ्लेक्झन, एक्सटेन्शन, अबडक्शन, अडक्शन, मीडियल रोटेशन, लॅटरल रोटेशन, सर्कमडक्शन, सर्व मुवमेंट्स आपल्या शोल्डर जॉईंटमध्ये पॉसिबल आहेत. तर फ्लेक्झन बघू. ड्युरिंग फ्लेक्झन आर्म हा फॉरवर्ड होतो आणि थोडासा मेडियली जातो, बॉडीच्या जवळ येतो. एक्सटेन्शनमध्ये आर्म थोडासा बॅकवर्ड आणि लॅटरली येतो, बॉडीच्या दूर जातो. त्याच्यानंतर अबडक्शनमध्ये मूव्ह अँटेरो लॅटरली, थोडासा समोरून आणि थोडासा बॉडीच्या अवे जातो. ॲबडक्शनमध्ये काय होतं, ॲबडक्शनमध्ये पोस्टेरो मेडियली जातो, थोडासा बॅक साईडला आणि बॉडीच्या जवळ होतो. त्याच्यानंतर मीडियल रोटेशनमध्ये मेडियली हँड मूव्ह करतो आणि लॅटरल रोटेशनमध्ये लॅटरली मूव्ह करतो. सायकॉमडक्शन हे व्हेरियस काइंड्स ऑफ मुवमेंट्सचे कोलॅबोरेशन आहे. त्याच्यानंतर आपण क्लिनिकल अॅनाटॉमी बघू. क्लिनिकल अॅनाटॉमी हा इम्पॉर्टंट टॉपिक राहतो. कोणते पण जॉईंट्स बघा, बोन्स बघा, ऑर्गन्स बघा, जे आपण सर्व कव्हर करूच. तर डिस्लोकेशन ऑफ शोल्डर जॉईंट जे मोस्ट कॉमन होतं ते इन्फिरियरली होतं, कारण काय की तिथं लिस्ट सपोर्ट आहे कोणत्या पण मसल्स, लिगामेंट्स या सर्वांचा. आणि तिथं इंजुरी होण्याचे जास्त चान्सेस असतात, कारण काय की तिथं आपले ॲक्झिलरी नर्व्ह प्रेझेंट आहे, बिकॉज इट इज क्लोज रिलेशन विथ द जॉईंट. ॲक्झिलरी नर्व्ह प्रेझेंट आहे, जर ते तर डिस्लोकेशन झालं इन्फिरियरली तर आपल्या ॲक्झिलरी नर्व्हला सुद्धा डॅमेज होऊ शकतो. तर फ्रोझन शोल्डर बघू. त्याच्यानंतर अडेसिव्ह कॅप्सुलायटिस आहे. त्याच्यात काय असतं की जे पेन आणि युनिफॉर्म लिमिटेशन्स आहे. फ्रोझन म्हणजे काय की तो स्टक झाला एका ठिकाणी. तर आपल्या ज्या मुवमेंट्स सांगितल्या आपण आधी, फ्लेक्शन, एक्सटेन्शन वगैरे, त्या सर्व मुवमेंट्स रिस्ट्रिक्ट होऊन जातात. आपल्याला काहीतरी लिमिटेशन्स येतात मुवमेंट करण्यासाठी. हे कॉमनली ऑकर होतं नेहमी ॲज आपण ग्रो होतो त्या टाईपमध्ये. त्याच्यानंतर रोटेटर कफ डिसऑर्डर हा मोस्ट कॉमन डिसऑर्डर आहे ॲथलेटिक्समध्ये. जे ॲथलेटिक्स सर्व ॲथलेटिझम करतात त्यांच्यामध्ये, तर रिपिटेटिव्ह यूज ऑफ अप्पर लिम्सचं ज्यांच्यामध्ये होतं, जसं स्विमिंग झालं तिथं आपण शोल्डरचा यूज करतो. त्याच्यानंतर थ्रोईंग स्पोर्ट झाले, जॅव्हलिन, शॉर्ट पुट, ह्या सर्वांमध्ये आपण शोल्डरचा यूज करतो. त्याच्यानंतर झालं वेटलिफ्टिंग. वेटलिफ्टिंगमध्ये सुद्धा शोल्डरचा यूज होतो. तर हे आपलं शोल्डर जॉईंट पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे. याच्यानंतर आपण एल्बो जॉईंटचा व्हिडिओ टाकणार आहोत, तो पण तुम्ही नक्की बघा. युनिव्हर्सिटी सावरती तुम्हाला भरपूर मदत होईल या व्हिडिओजची. थँक्यू. आणि ह्या सर्व नोट्सची लिंक मी तुम्हाला जसं की सांगितलं तसं डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग दिस व्हिडिओ. वेल.